नमस्कार मित्रांनो. संशयित क्षयरुग्ण शोधल्यानंतर सदरच्या रुग्णाची नोंदणी निक्षय पोर्टलवर करणे आवश्यक आहे. निक्षय पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी ॲप्लिकेशन किंवा पोर्टलचा वापर केला जातो. प्रत्येक उपकेंद्राला निक्षय युजर आय डी आणि पासवर्ड दिलेला आहे. तर या ठिकाणी निक्षय युजर आय डी पासवर्ड टाकून ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन केलेलं आहे. आणि या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया की टीबी मुक्त भारत अभियान चालू आहे. 2 डिसेंबर शेवटची तारीख आहे आणि अशा वेळेस सर्व संशयित रुग्णांची नोंदणी निक्षय पोर्टलवर करणे आवश्यक आहे. सर्व रुग्णांची नोंदणी करत असताना की पॉप्युलेशनमध्ये किंवा की पॉप्युलेशन सिलेक्ट करणे आवश्यक आहे. जर आपण की पॉप्युलेशन सिलेक्ट हे ऑप्शन जर केलं नसेल तर टीबी मुक्त भारत अभियानामध्ये आपल्या टार्गेटमध्ये कोणतेही रुग्ण येणार नाहीत. जरी तुम्ही निक्षय पोर्टलवर नोंदणी केली असेल परंतु की पॉप्युलेशन जर सिलेक्ट केलं नसेल तर सदर रुग्णाची नोंदणी नियमित टीबी मुक्त भारत अभियानामध्ये त्याची मोजणी केली जाणार नाही. आणि म्हणून आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की की पॉप्युलेशन म्हणजे काय आणि नवीन एंट्री कशी करावी आणि की पॉप्युलेशन सिलेक्ट कसे करावी याची थोडक्यात माहिती घेऊया. प्रथम आपण या ठिकाणी की पॉप्युलेशन म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊया. की पॉप्युलेशनला आपण थोडक्यात असं समजूया की एक हाय रिस्क फॅक्टर आहे आणि ते हाय रिस्क फॅक्टर ज्या व्यक्तीचा असेल त्या व्यक्तीचा जो काही हाय रिस्क फॅक्टर असेल तो सिलेक्ट करणं आवश्यक आहे. त्याला आपण की पॉप्युलेशन असे समजूया. तर की पॉप्युलेशन किती प्रकारचे आहे बघा. मागील 3 वर्षात टीबी झालेले सहवासित रुग्ण यांना देखील आपण की पॉप्युलेशन मध्ये घेऊ शकतो. 60 वर्षावरील सर्व व्यक्ती, कुपोषित व्यक्ती, रक्तदाब असणारे व्यक्ती, शुगर असणारे व्यक्ती, व्यसन असणारे व्यक्ती, HIV पॉझिटिव्ह असणारे व्यक्ती व इतरही 2-3 फॅक्टर आहेत. हे सर्व की पॉप्युलेशन मध्ये येणे आवश्यक आहे. जर आपण आता सांगितलेले ऑप्शन यापैकी कुठले एक सिलेक्ट केलं तरच टीबी मुक्त भारत अभियानामध्ये सदरच्या व्यक्तीची नोंद होणार आहे, अन्यथा होणार नाही. त्यामुळे आपण एंट्री करतो तेव्हा की पॉप्युलेशन सिलेक्ट होणे आवश्यक आहे. तर आपण या ठिकाणी एक नवीन एंट्री देखील करूया आणि की पॉप्युलेशन कसं सिलेक्ट करायची त्याची देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर मी या ठिकाणी उपकेंद्राचा युजर आयडी आणि पासवर्ड ॲप्लिकेशन मध्ये टाकून लॉग इन केलेला आहे आणि डॅशबोर्डवर आपण बघू शकता 1 नंबरचाच ऑप्शन आहे न्यू एनरोलमेंट. इथे क्लिक केलेला आहे. न्यू एनरोलमेंट क्लिक केल्यानंतर पब्लिक पेशंटवर क्लिक करा. पब्लिक पेशंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रुग्णाचा प्रथम या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर करून घ्या. जो रुग्णाचा मोबाईल नंबर आहे तोच आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर रुग्ण मेल फिमेल आहे जो काही असेल तो सिलेक्ट करा आणि चेकवर क्लिक करा. चेकवर क्लिक केल्यानंतर पुढची विंडो आपल्या समोर ओपन होईल. पुढच्या पेजवर आलेलो आहोत आणि इथे बघा पब्लिक सेक्टर ऑलरेडी सिलेक्टेड आहे. इथे पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह आहे. तर ऍक्टिव्ह केस फाइंडिंग यावर क्लिक करा आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करा. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर ऑलरेडी तुमच्या युजर आयडी पासवर्ड नुसार पुढची जी माहिती आहे ती थोडक्यात येईल आणि इथे आपल्याला संशयित रुग्णाचं या ठिकाणी नाव एंटर करून घ्यायचं आहे. प्रथम नाव एंटर करा, त्यानंतर मिडल नेम आणि सरनेम एंटर करा. मिडल नेम आणि सरनेम एंटर केल्यानंतर फादर हजबंड्स नेम यामध्ये देखील मिडल नेम टाकलं तरी चालते. पुढे रुग्णाचा एज म्हणजेच वय टाकायचं आहे. मेल फिमेल ऑलरेडी सिलेक्ट येते आपण सुरुवातीला सिलेक्ट केल्यामुळे. मोबाईल नंबर देखील आलेला आहे. एकच मोबाईल नंबर टाकला तरी चालतो. पुढे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवर जाऊया. पुढच्या पेजवर आल्यानंतर रुग्णाचा ॲड्रेस टाकायचा आहे. या ठिकाणी रुग्णाचा ॲड्रेस टाकून घ्या. त्यानंतर तालुका टाकून घ्यायचा आहे. लँडमार्कमध्ये जवळची जी काही खूण असेल, वाडी, वस्ती जे काय असेल ते टाका. ते जिल्हा सिलेक्ट करा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर हेल्थ फॅसिलिटी या ठिकाणी उपकेंद्राची निवड करा. उपकेंद्राची निवड केल्यानंतर जे गाव असेल ते गाव सिलेक्ट करा. गाव घेतल्यानंतर पिनकोड देखील आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर इथे बघा जर तो शहरी भागातला असेल तर अर्बन करा आणि जर ग्रामीण भागात असेल तर रुरल करा. जर तो सिंगल असेल तर सिंगल करा, मॅरिड असेल तर मॅरिडवर क्लिक करा. ऑक्युपेशनमधून अननोन राहू दिले तर चालते. APL BPL ची माहिती असेल तर सिलेक्ट करा, अदरवाईज अननोन राहू द्या आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर इथं सिम्पटम्स या ऑप्शनमध्ये जर रुग्णाला जे काही सिम्पटम्स आहेत या यादीमध्ये
ते सिलेक्ट करा. सिम्पटम असेल तर सिलेक्ट करा, अदरवाईज असिम्प्टोमॅटिकवर क्लिक करून डन या बटनवर क्लिक करा. आता इथे की पॉप्युलेशन आलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय आपला हाच आहे या व्हिडिओचा की आपल्याला की पॉप्युलेशन सर्च करायचं आहे. तर आपण की पॉप्युलेशन अगोदर सांगितलं आहे की 60 वर्षावरील असेल, तो जर संशयित तो जर उपचारित रुग्णाच्या संपर्कातला असेल तर आपण या ठिकाणी बघू शकता कॅन्सर आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट ऑफ नॉन टीबी पेशंट म्हणजे उपचारित टीबी पेशंटच्या संपर्कातील आहे का. त्यानंतर डायबिटीज आहे. खाली गेल्यानंतर हायपरटेन्सिव्ह आहे. पुढे अजून आपण गेल्यानंतर एल्डरली एज 16 इयर याच्यामधला देखील आहे. यापैकी जो काही तुमचा सिगारेट किंवा ते आपण व्यसन म्हणालो, हे सर्व ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतील. तुमचा रुग्ण ज्या कॅटेगरीमधला आहे ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करा. मी आता ज्या व्यक्तीची नोंदणी करतो आहे सदरचा रुग्ण 60 वर्षावरील आहे, तसे त्याला डायबिटीज आहे, त्यामुळे मी डायबिटीज या बटनवर क्लिक करून डन या ऑप्शनवर क्लिक करतो. जर तुम्हाला अजून दुसरे कुठले ऑप्शन क्लिक करायचे असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल. तर या ठिकाणी डायबिटीजचा माझा रुग्ण असल्यामुळे मी डायबिटीज यावर क्लिक केल्यानंतर डन या बटनवर क्लिक करतो. डन या बटनवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करा. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला कॉन्टॅक्ट पर्सन नेम ही माहिती विचारली जाते. तुमच्याकडे असेल तर भरा, अदरवाईज नाही भरले तरी चालते. खाली जे ऑप्शन ॲड नावाचं ऑप्शन आहे ॲडवर क्लिक करा. ॲड या बटनवर क्लिक केल्यानंतर सदरच्या रुग्णांची माहिती पूर्ण झालेली आहे आणि आपण बघू शकता की रुग्णाचं पूर्ण नाव आणि पेशंट आय डी म्हणजेच निक्षय आय डी या ठिकाणी जनरेट झालेला आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीनं आपण निक्षय एनरोलमेंट करू शकतो. की पॉप्युलेशन देखील आपण त्यात सिलेक्ट करून अगदी काही वेळामध्ये एंट्री करू शकतो. अतिशय सोप्या पद्धतीनं एंट्री कशी करावी, की पॉप्युलेशन कशा पद्धतीने सिलेक्ट करावी याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांना ही माहिती आवडली असेल तर आपल्या सहकाऱ्यांना नक्की ही माहिती शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती मिळण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.